अशोकनगर भागामध्ये अतिशय उत्साहवर्धक असं अयोध्या जन्मभूमीचं कलश अक्षता कलशचं स्वागत अतिशय सुंदर रीतीने इथल्या आपले सर्व हिंदू बांधव, सर्व हिंदुत्वादी संघटना आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं अतिशय सुंदररित्या इथं स्वागत झालेलं आहे. याचं समापन सुरुवात आपलं दुर्गा मंदिर पासून ते मार्डी दुर्गा मंदिर पासून ते गीता मंदिर इथं समाप्त झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर इथे मिरवणूक काढण्यात आली आणि ठिकठिकाणी भागात रांगोळी आणि प्रभू रामचंद्राचा जयघोष सगळ्या ठिकाणी चालू होता आणि गीता मंदिरमध्ये अतिशय सुंदररित्या दीपोत्सव करून हा उत्सव साजरा करण्यात आला. मी सोलापूरवासियांना सर्वांना आवाहन करतो, यामध्ये सर्व हिंदुत्वादी संघटना, सर्व रामभक्त सर्वांनी या कलश अभियानमध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे. कारण का 22 जानेवारी 2024 जगाचे आराध्य देव प्रभू रामचंद्र या कलियुगामध्ये प्रतिष्ठापना होत आहेत. हा होतो ना भविष्यतो असा हा दिवस आहे. सर्वांनी त्या दिवशी नेमकं काय करायचं म्हणलं तर आपण सर्वांनी त्या दिवशी कामाला कोणी पण न जाता सुट्टी करून घरात दसरा दिवाळी कसं सण असतंय तसं सण करायचं आहे. सकाळी लवकर उठून रांगोळी टाकून आपण देवाची घरात पूजा करून गोड पदार्थ करून घराजवळ ज्यांना जमेल त्यांनी मंदिरात जाऊन आपण प्रभू रामचंद्राचं अयोध्येचे हे चालू प्रतिष्ठान बघू शकतो किंवा ज्यांना जमत नाही त्यांनी टीव्हीवर आपल्या घरी सकाळी 9 वाजता बसून आपण अयोध्या जन्मभूमी प्रतिष्ठापना शहर समितीच्या वतीनं सगळ्यांच्या घरोघरी प्रभू रामचंद्राचे अक्षता आणि एक रामाचा फोटो अयोध्याचं आणि निमंत्रण पत्रिका देणार आहे. ते सर्वांनी घरात त्यावेळेस घरात बसून पूजा करायची आहे आणि 12-30 मिनिटांनी फटाक्यांची आतिषबाजी करायची आहे. त्या दिवशी सर्वांनी उत्सव करून संध्याकाळी सर्वांनी दीपोत्सव करायचा आहे. आज या ठिकाणी गीता मंदिर येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम अक्षता कळस भव्य दिव्य या अशा उत्साही वातावरणात संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने दुमदुमला आणि हा स्मरण पाहण्यासाठी अनेक पिढी या मोठ्या आंदोलनामध्ये राम जन्मभूमी आंदोलनामध्ये अनेक लोकांचे संसार पुढची पिढी आहुती दिलेत. हा सुवर्णक्षण पाहण्याचा भाग्य या पिढीला म्हणजे आपल्या सर्वांना लाभलेला आहे. मी समस्त हिंदूंना विनंती करतो, आवाहन करतो की या राममय आणि राम कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग व्हायचा आहे. जास्तीत जास्त संख्येने या राम रक्षा कळस या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. आणि येत्या 22 जानेवारी 2024 रोजी आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम अनेक वर्षापासून तंबूमध्ये होते. आज भव्य असा राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी अनेक लोकांची आहुती दिल्याने आज आपण भाग्यवान आहोत. आता आज आपण या देही या डोळा आपण प्रभू श्रीरामांचं मंदिर बघतो. पुढील काळात असं वाटतंय की काशी आणि मथुरा पण लवकरात लवकर मुक्त होईल आणि भारत हिंदू राष्ट्र होण्यासाठी वाटचालीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना
व्रतशास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृहक्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धीकरिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास, जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.